मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे उद्या दिल्ली दौऱ्यावर। जेएनयूमध्ये मराठी अध्ययन केंद्राचा कार्यक्रम। दौऱ्यावेळी शिंदेंच्या केंद्रीय नेत्यांसोबत भेटीगाठी होण्याची शक्यता। नितीन गडकरींना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर। लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर रोहित टिळक यांची लोकमान्य टिळकांच्या जयंतीदिनी घोषणा। महायुतीचा महामंडळ वाटपावर फॉर्म्युला ठरल्याची सूत्रांची माहिती। संख्याबळाच्या आधारावर महामंडळाचं वाटप करण्याबद्दल तीनही पक्षांमध्ये एकमत। भाजपला 44, शिंदेंच्या शिवसेनेला 33 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 23 महामंडळ मिळणार। रायगड निवासस्थानी महायुतीच्या 2 महत्त्वाच्या नेत्यांची बैठक। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री उदय सामंत यांच्यामध्ये बैठक। ठाणे आणि रायगडमधील विषयांसंदर्भात चर्चा। नगरविकास विभागाच्या निधी वाटपाला चाप लावण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय। विविध योजनांमधील कामांना मंजुरी देण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांची मान्यता घेण्याच्या सूचना, सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा समन्वय खूप चांगला आहे, यावर काही फरक पडणार नाही असं वाटतं। सगळ्यांनीच समन्वय ठेवायला पाहिजे, नरेंद्र भोंडेकर यांची प्रतिक्रिया। परळीमधील महादेव मुंडेंच्या हत्येचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर। महादेव मुंडेंचा गळा कापला, तोंड, मान, हातावर एकूण 16 वार। पोस्टमार्टम रिपोर्टमधून अंगावर काटा आणणारी माहिती समोर। अति रक्तस्राव झाल्यामुळेच धक्क्यात जाऊन महादेव मुंडेंचा मृत्यू झाल्याचं अहवालात समोर। कल्याणमधील तरुणीला मारहाण झाल्याचं प्रकरण। तरुणीवर उपचार सुरू, आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी पीडित तरुणीची मागणी। तर आरोपी गोकुळ झाला 2 दिवसांची पोलीस कोठडी। कल्याण मारहाण प्रकरणी गोकुळ झा याला पोलीस कोठडी कल्याण कोर्टानं सुनावली। कल्याण मारहाणीमधील आरोपी गोकुळ झाचा न्यायालयामध्ये गोंधळ घालण्याचा प्रयत्न। न्यायाधीशांनी कामात अडथळा घालण्याचा गुन्हा दाखल होईल अशी तंबी दिल्यानंतर आरोपी शांत झाला। सारथीच्या संचालकपदी पुन्हा सतीश पाटील यांची नियुक्ती। 20 जूनला पाटील यांची मुदत संपली होती, आता पुन्हा 3 वर्षांसाठी मुदत वाढ देण्यात आल्याची माहिती। जुलै अखेरीस लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार असल्याची माहिती। योजनेच्या दुसऱ्या वर्षातील पहिला लाभ मात्र बहिणींच्या बँक खात्यात जमा झालेला नाही। आयसीआयसीआय बँकेच्या माजी मुख्याधिकारी चंदा कोचर लाचखोरी प्रकरणी दोषी। व्हिडिओकॉन समूहाला कर्ज मंजूर करण्यासाठी लाच स्वीकारल्याबद्दल न्यायाधिकरणानं दोषी ठरवलं। माझ्याच घरात छळ केला जातोय। अभिनेत्री तनुश्री दत्तानं सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत आरोप केला। गेल्या 4 ते 5 वर्षांपासून घरामध्ये छळ होत असल्याचा दावा। ढाका विमान दुर्घटनेमधील मृतांची संख्या 31 वर पोहोचली। प्रशिक्षण सुरू असताना विमान शाळेच्या इमारतीवर कोसळलं। अद्याप काही जणांची प्रकृती चिंताजनक, मृतांची संख्या वाढण्याची भीती।